पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो विषय कसा आहे की आता इथं मानकरी असते म्हणजे डवरी म्हणा किंवा होय घालतो त्याच्यानंतर आतमध्ये जी काय प्रोसेस होत्या ती काही मी दाखवू शकत नाही व्हिडिओत, कारण तिथलं जे महत्त्व आहे ते कायम आपल्या म्हणजे ह्याच्यापासून पाहिजे. कुणाला म्हणजे सांगण्यापेक्षा आपण इथं स्वतः हे केलं पाहिजे. मम्मी उठणार कवा ते अंघोळ कवा करणार त्याच्या अंघोळ करायची घरात पात्र यायचं खडी साखर खायचं जायचं. खडी साखर खायचं जायचं 5 रुपये घरात नाही. तुम्हाला मगाशी दाखवलं बघा, ही फुलं आहेत की नाही इथे पिवळ्या कलरची आहेत, थोडीशी पांढरे आहेत. विषय काय मित्रांनो की ही जी 9 दिवसाची जी म्हणजे घटस्थापना आहे म्हणा किंवा नवरात्र जी आहे तर ती ही तर आम्ही डवरी तिथं लागतात. आणि ह्या गोष्टी आता आम्ही पारंपरिक वेशात का आलो आहे तर पूर्वी आजोबापासून आमच्याकडे हे चालायचं. मग म्हटलं आम्ही पण आता आपल्याकडे आहे तर ते आपण करूया म्हणून आम्ही करतोय. आणि मी तुम्हाला आतली पूजा का दाखवली नाही तर ती महात्मा जी आहे किंवा पूजेचं किंवा काय ते जुनं काय ते आहेत काय गोष्टी त्या गोष्टी व्हिडिओ दाखवण्यापेक्षा माझं असं तर वैयक्तिक मत आहे की त्या तिथं स्वतः अनुभवल्या पाहिजेत देवासमोर आल्यानंतर की बाबा असं त्या प्रक्रिया म्हणजे जुन्या रूढी परंपरा ज्या काही त्या चाललेल्या आहेत ते स्वतः डोळ्यावर बघितलं ना ते मजाच वेगळी असते. फक्त एक छोटंसं एक तुम्हाला ते हे दाखवलं व्हिडिओ की ह्या पद्धतीनं असं होतंय म्हणून. की कसलं वाटते बॅकग्राऊंड बघा तुम्हाला कसलं भारी वाटते इथे, मस्त वाटते. तरी यंदा वर्ष पाऊस कमी आहे असं म्हणायचं ह्या 3-4 दिवसात. नाहीतर आणि आता काय सांगता येत नाही सोडा, नवरात्रीतनं पाऊस पडतोय गणपतीतनं पाऊस पडतोय तुम्हाला माहितीच आहे. डवरी महाराज आज भरपूर आलेत. घटस्थापनेचा दिवशी आहे का नाही तर म्हणजे घट ज्यावेळी स्थापना करते आम्ही बुधवार किल्ल्यावरती त्यावेळी 9 रात्र म्हणजे त्या इथं माणसं पण असतात तिला नवरात्र उत्सवाला म्हणजे नवरात्रकरी म्हणून बसतात. आणि आता आपण ज्या ठिकाणी चाललो म्हणजे अंबाबाईच्या केदारलिंगच्या तिथं 3 घटस्थापना होत्या त्या पण करायला लागते पूजा, त्यामुळे तिकडे आम्ही चालले. आता आज फुलांचा फोटो काढायला लागल्यात. आता जी ही सिंगल वाटरनं चाललेत की लोक तर ही वाट आपण त्या देवाकडे जाताना आहे आणि पायात आता चिखल आहे थोडा. आणि ह्या वाटेनं का चाललोय तर ही पूर्वीपासून चालत आलेली वाट आहे आणि त्या वाटेनंच लोक जातात तिथं. आणि महत्त्वाचा काय विषय होता की घटस्थापना झाल्यानंतर म्हणजे आपण जे घट भवानी उठवायला येते की नाही त्या दिवशी पण रात्रीच इथे यायला लागते आणि ह्याच रोडने येते. आम्ही चप्पल पण घालून यायला नाही, काष्ट पोचा लागल्यात. टाईम केवढी मोठी झाली आता ही पायने साडा निळी मागं बॅकग्राऊंडला बघायला सांगा, निळी पिवळी पांढरी फुलं आणि हिरवागार असं गवत नाद खळा. उतरायचं पॅसेंजर एस टी चढाल थांबायची एस टी हे उतरलेली परत भरायची आणि येऊन खाली सोडायची. आता रस्ता तर कुठं सर होता? कच्चा रस्ता होता चढ होता असं उभा ते मुरडी नाही का ते. हां माहिती आहे की तिकडे बघितलं त्यावेळी म्हणजे लय अडचण होती त्यावेळी. पांढरी फुलं मस्त आहेत. काय ते मासा बाहेर आलाय कसं काय बाहेर आलं ते? अरे टाका लवकर काय नाही मरत आहेत तास बरं काढत आमचा फोटो. आता इथे बघितलं मासा एक बाहेर आलता ऑटोमॅटिक एकटाच बाहेर आलता सोडा. इथं आम्ही आता केदारनाथच्या मंदिरला इथं तिथं पण काही गोष्टी होत्यात. एवढे काय मासा काय बेस मी सांगितलं बाय मासा आहे. आता इथं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस भरकाला पडला आहे. थंडी वाजले म्हणून भगवा कपडे घेतले. फोटो युट्यूबला नाही व्हिडिओ जाणार बा. तर इथले पण आरती झाल्या भवानीच्या इथली आणि आता आम्ही चाललोय. आणि जरासं मध्ये काय झालं पावसाचं वातावरण झालं म्हणजे पाऊस जरा शिंतोडलाच. बघू आता काय मेन रोडला पण लागतोयच. आता कशा पोहायलात बघा. इथं डवरी बुवांचा मठ आहे हा. तर आता आम्ही 4 ठिकाणी घटस्थापना करून आलो. म्हणजे एका ठिकाणी भैरीच्या देवळात तुम्ही मगाशी पहिल्यांदा बघितलं ते, दुसरं केदारनाथाच्या मंदिरात आणि तिसरं म्हणजे अंबाबाईचं मंदिर आहे तिथं आणि चौथं म्हणजे महादेवाचं मंदिर. असं 4 ठिकाणी आलो. वरनं बघा कसं दिसतंय मस्त, डोळ्यांनाही भारी दिसते कॅमेरापेक्षा. चला महाराज प्रसाद घेऊया. चला निघूयात आता. तर आता जवळपास
2-2:30 वाजले असतील. तर आम्ही आता घरी जाणार आणि त्याच्यानंतर संध्याकाळी परत यायचं आम्हाला. तर आता 3:35 झाल्यात आणि आम्ही आता गडावरून खाली आलो आहे. आणि तिथं जरासं वातावरण झालेलं पावसाचं सकाळी, पण आत्ता काय नाही. पण इथं जरासं ढगाळ वातावरण तेवढं आहे. आणि आमचं प्लॅन आहे की आज संध्याकाळी परत तिकडे वरती जायचा. आणि तसं म्हणायचं गेलं तर आम्ही तिथे थांबणारच होतो, पण कसं होते आम्ही काहीच कपडे वगैरे काहीच नेलं नाही. थंडी तर लई आहे. आता येताना एवढी गाडीवर थंडी वाजली ती, अरे बाबा खतरनाक विषय होता तो. मग आता आवरायचं आणि मग जायचं. तर आत्ता सध्या आम्ही आदमापुरात आहे. कुठे जायचं आज जायचं? आज नाही, काल होतं. चल जाय मग. पाठीमग कसला आभाळ दिसते बघा, निरं एक नंबर. बरोबर मागं लागत इथं मी रात्री आलो तिकडं आणि गडाला जायचं होतं मला, पण तिकडं जायला वेळच मिळाला कारण अचानक फोटो द्यायचं होतं ते राहिलेलं, मग ते द्यायसाठी आणि परत थांबलो. मला आता काय करायचं, फोटो तेवढं देऊ. मला रात्री झोपायला परत वेळ झाला आणि मला असं प्रॉब्लेम येते की रात्री झोपायला वेळ झाला की सकाळी उठायला अडचण येते. आणि मम्मी पैसे पोटी खायला काय तर ते कांदा टोमॅटो घालून हे करू काय कांदा धपाटा असं तर कुस करून फोडणी घालू चरचरीत आधीच ते तिकट आहे आधी पहिल्या बस. तेला नुसतं काय घालत नाही, टोमॅटो आणि कांदा भाजतो जरासा तेलात, तिखट मीठ घालत नाही, नुसतं हे घालतो की फ्राय करून घालतो. म्हणजे तो तिखट आहे बारीक होऊ दे ते परतूये की तिखट लई नाही. तरी मित्रांनो विषय काय आहे की मी सकाळी घरातनं जे बाहेर पडलोय ते डायरेक्ट आता संध्याकाळचं बरोबर 8:35 झाल्यात आणि दिवसभर मी बाहेर आहे, पूर्ण पावसात होतो आणि पण भिजले जाता. आणि आता मी जेवायला लावले. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला आता दाखवण्याची परिस्थिती नाही, उभं राहूनच जेवायला, कारण गडाला जायचं आहे आणि तेवढं भिजत आलोय माझं मलाच माहिती. आणि आता जाणार आहे गडावरती, बघूया. माझी धावपळ तर एवढी झाली तुम्हाला काय सांगू, त्यातनं पण व्हिडिओ केला मी आताचा. मित्रांनो हे बघा, हे बोचकी घेतलं. या बोचक्यात काय तुम्हाला वरती केलं दाखवलं, कारण मी हंतरून पण घेतलंय आणि झुळी पण आहे आपली, म्हणजे डबरचं वगैरे साहित्य तुम्हाला माहिती होतं तसं. तर चला आता गडावरती आलोय आम्ही आणि धुकं बघा, लाईट दिसणारच नाही. कुठं बसले काय, कोण बसले म्हणते. चला मग लाइटिंग तुम्ही बघायला आहे. लाइटिंग तर खतरनाक दिसते थोडा, आणि आता धुकं तर खतरनाक आहे. तर आता काय झालं मित्रांनो, आम्ही सबीना वगैरे काढला, जरासं वातावरण होतं पावसाचं, तरी पण त्यातनं आम्ही ते पूर्ण केलं आणि नंतर पाऊस थांबलाच. माझी इच्छा होती, मी बहिरीला मनापासून म्हणाले गावा बहिरी थोडा पाऊस थांबू दे, मी वरती येणार गडावरती. आणि त्या पद्धतीनंच झालं. आम्ही भिजलो पण नाही नाही, जरा पण भिजलो नाही आम्ही आलो. सबीना झाला, आता प्रसाद वगैरे घ्यायला लागला. आणि आता रात्री आम्ही इथंच थांबणार आहे. उद्या सकाळी आरती असणार आहे आणि मग त्याच्यानंतर दिवसभर आम्ही तर थांबणार. बघूया मी थांबतोय, कोण थांबतोय बघूया, त्याच्यावर डिपेंड आहे ठरणार आपलं उद्या.